आमची किंमत आहे का मागणीला? आमचंही धड नाही, दुसऱ्याचं बी धड होऊ द्यायचं नाही. काय म्हणलं? दुरितांचं तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठ मागणं पाना. नामदेवराला विचारा, अक्कल्प आयुष्य जगद्गुरु तुकोबाराला विचारलं तुम्हाला काय पाहिजे? हे चिदान देगा देवा तुम्हाला मी विचारतो, तुम्हाला जर मागायला सांगितलं तर तुम्ही काय मागाल? काय मागाल तुम्ही? काय मागाल बोला ना. बंगला हो, आग लाग हो तुमच्या जिंदगीला, आमना बंगला हो दे, आमना पुरी लग्न हो दे, आमना गाडी हो दे, गाडी याच्या बोकांनी पडू दे, ऍक्सिडेंट होऊन मरू दे. सुनो मेरे प्यारे वतन के लोगों, मनुष्य जन्म की बात तो बार बार की कहानी नहीं है. मिळाला जन्म ना माझ्या सद्गुरुनाथाच्या कृपा आशीर्वादानं. अरे कधीतरी चुकलं असेल आमचं काहीतरी वर्म थोडस, पण आता मला कळलंय, आज या धर्म मंडपात आलोय तो आवाज कानावर आलाय, त्या समर्थ सद्गुरूच्या परंपरेचा बोध व्हावा, आमच्या अंतःकरणाचा, आमच्या जीवाचा, आमच्या जीवनाचं सोनं व्हावं. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती रसली खंती. तो जगत चालक असणारा परमात्मा आमच्या हृदयामध्ये येऊ दे, त्याचं गोड नाम, गोड गोड हरी जय जय, हरी जय जय, हरी Bye.
सदा माझा डोळा जळो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोचे रूप गुण तुझे नाम देई मज प्रेम सर्व काम विठू माऊली हाची वदे संचरली आली वायुनिया राही देई माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. पांडुरंगा, विश्वामध्ये जेवढं काही सुख नाही त्या सुखापेक्षाही मला दुसरी काही अपेक्षा नाही. का? त्या विश्वामध्ये संत महात्मे फक्त कृपा करू शकतात. लेकुराचे हित वाहे नाही जाणे जाणे माऊलीचे ताईसे कळवळ्याची जाती करी लाभा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. कलियुगी सज्जनो, इतक्या दूरवरून इथपर्यंत यायचं ना ज्ञान सांगण्याकरता नाही. ज्ञान सांगण्याकरता नाही. ज्ञान तुम्हाला सगळ्यांना आहेच. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. प्रत्येकालाच ज्ञान आहे. प्रत्येकाला ज्ञान. खरं सांगू का, त्या ज्ञानामध्ये असणारं प्रेम आणि त्या प्रेमाबद्दलचं जे मागणं आहे त्या प्रेमा करता इतक्या दूरवर यायचंय. कशा करता? तुमच्या जवळ असणाऱ्या माझ्या समर्थ सद्गुरूच्या अंतःकरणातलं ते तुमचं प्रेम आहे. ते प्रेम साठवण्याकरता, ते प्रेम पाहण्याकरता किंवा त्या प्रेमाची इच्छा, बस त्याच्यापेक्षा दुसरं काहीच मागणं नाही. कारण बाजारामध्ये सगळं भेटणार आहे. तुमच्याजवळ पैसे असले ना सगळं भेटणार आहे. पण तुमच्याजवळ पैसे असून सुद्धा जे प्रेम बाजारात भेटणार आहे ते प्रेम मात्र तुमच्या दर्शनामध्ये. त्याच्यामध्ये दर्शनी समाधान आखी जायचे. कारण तुमचं दर्शन झालं रे झालं. आणि गोड प्रमाण केलं माहिती. भाग गेला शिन गेला भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद अवघा झाला जगद्गुरु सांगतात तुमचं दर्शन झालं ना बस, मला काही अपेक्षा नाही. काही अपेक्षा नाही. या विश्वामधला माझ्या ज्ञानोपरायांसारखा, माझ्या तुकोपरायांसारखा, श्रीपाद बाबांसारखा, रामदास बाबांसारखा महात्मा आयुष्यात यावं. आमच्या जीवनाचं सोनं व्हावं. इंद्रायणीचं पाणी सुद्धा, काय बोलतो मी, इंद्रायणीचं वाहणार पाणी सुद्धा, सावधान मंडळी सगळे, इंद्रायणी का जलही बोले श्री ज्ञानेश्वर
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया कोड तुझे रूप गोड तुझे नाम धी मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरदी येऊन यारा हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वरदी विठू माऊली येऊन यारा हृदय माझ्या सांगता देवा माझं दुसरं काही म्हणणं नाही मला तुझ्याकडे काही मागायचं नाही तू का म्हणे काही न मागू अनेक तुझे माऊली ज्ञानोबा असायदाना मागतात समोर निवृत्ती दादा बसले बापूजी गोड प्रसंग आहे सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी जाई माझ्या मना संत चरण रज लागता सहज संत पावलं माझ्या पांडुरंगाच्या पायाजवळ जे सुख आहे ना त्या सुखाला ज्या सुखाला पाहिल्यानंतर दुसऱ्या प्रेमाची इच्छा होत नाही वाक्य ऐका संपूर्ण अभंगाचा भावार्थ इथं आहे ज्या सुखाला पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही प्रेमाची इच्छा होत नाही देई मज प्रेम सर्व ते प्रेम मला पाहिजे ते सुख मला पाहिजे पांडुरंगा दुसरं काही म्हणणं नाहीये अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु सांगतात तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व वास्तविक कीर्तनाचं असं कोणतंही अंग नाहीये मी कीर्तनकार नाही असं मी म्हणणार नाही पण कीर्तनाचं कोणतंही अंग नाही आणि अक्का एक सांगू का स्वयंपाक जरी मला करता येत नसला पण आळणी खरं करत असेल ना मला स्वयंपाक मला करता येत नसेल भले भजनाचं अंग मला तुमच्यासारखं नसेल वाजवण्याची कला मला समजत नसेल पण काही चुकलं तर समजत असेल की नाही गंमत आहे बापूजींचं प्रेम अण्णाजींचं प्रेम तुम्हा सर्व चलथानकर मंडळी माझ्या श्रीपाद बाबांची लेकर सगळे रामदास बाबांची लेकर ते संप्रदायातले पाईक म्हणून जे काही या मार्गात आले सज्जनो त्यांच्या सर्वांच्या प्रेमाची किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस गेले तेथे जिवरले माझे पाईक पण काय आवडतं या मंडळीला माझे कीर्तन मला माहित नाही ते म्हणतात तुम्हाला यावं लागतं बापूजींनी फोन केला आमच्याकडे असं असं सप्ताह आहे दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आणि तुम्हाला यावं लागतंय बापूजी तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आदरणीय वंदनीय आहात तुमचा शब्द नाकारणं म्हणजे माझ्या सद्गुरूचा शब्द नाकारण्यासारखं होईल निरोप सांगण्याकरता ज्ञान सांगण्याकरता नाही कीर्तन सांगण्याकरता नाही पण तुमच्या जवळचं प्रेम मिळवण्याकरता जे लळ्याचे लळे पुरती मनोरथाचे मनोरथ पूर्ण होती का माहेर श्रीमंत होती गेल्या 30-32 वर्षापासून संप्रदायाशी जवळीक करताना मैत्रीच्या नात्यातून हे मंडळी आम्ही सगळे एकत्र आलो अगदी लहानपणापासून असं समजू का त्यावेळेला आम्ही बालपणातले मित्र संप्रदायातलं आपलं बालपण आणि आज ते इथपर्यंत आले एवढेसे रोप लाविलेद्वारे तुमचं कार्य महान आहे तुमच्या कार्याला कोणाची नजर लागू नये देव करो तुमचं कार्य उत्तर असंच वाढत जावं सर्व समाजात तळागाळातल्या समाजापर्यंत माझ्या सद्गुरूचा निरोप सांगण्याकरता तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्याकडून अशाच प्रकारची सत्कार्याची सेवा घडावी एवढे सद्भावना कीर्तनाच्या माध्यमातून खरं तर इतक्या दूरवरून येताना आमचा नारायण दादा गाडी घेऊन मला घ्यायला आलाय तिथपासून आल्यानंतर इथपर्यंत आलेला हा तुमच्याकडून मिळालेला मान सन्मान किंवा वागणूक या सगळ्याबद्दल सतश्य ऋणी झालेली सेवा माझ्या जन्मदाता माता पिता समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण गाव गोटे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक समर्थ सद्गुरू रामदास बाबा गायकवाड साहेब असतील कोळीका साहेब असतील कोळी काके असतील गायकवाड साहेब असतील अण्णाजी असतील बापूजी असतील संप्रदायातील सर्व अधिकारी मंडळी उपस्थित तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप उणीव नाही पण लक्षात असू द्या आपल्याला मिळालेला मार्ग ब्रह्मदेवाच्या नशिबात जे भाग्य नाही ते तुमच्या आपल्या नशिबात आहे आणि असा सद्गुरू तुम्हाला आपल्याला मिळालाय ज्यानं आपल्याला हाताशी धरलंय आणि बेडा पार करून नेला खूप कमी आहे खूप कमी जगाची लोकसंख्या जर पाहिली तर जगाच्या लोकसंख्येमध्ये नामधारक किती आहे समजून जायचं
तुम्ही असं समजायचं कारण नाही. आपल्याला मिळालंय, आपण भाग्यवान आहेत. मागच्या जन्मातलं काही जन्माचं पुण्य आपलं फळाला आलंय. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. पण मिळालेली गोष्ट मात्र लक्षात घ्या, तुम्हाला आपल्याला मिळालेली गोष्ट मात्र लाख मोलाची आहे. जन्म जन्मापर्यंत तुमच्या चरणाचा दास होऊ इच्छितो. तुमच्याकडे मागणं मागतो राजो. मिळालेल्या गोष्टीला विसरू नका. अंतःकरणामध्ये त्याचा साठवणूक करा. आपल्या जीवनाचं सोनं करा. पुन्हा दूरवरचा प्रवास आहे. आमचे सर कुठे गेले आहे का? हा, इथून आता परत लगेच आहे असं निघालो तर 12 वाजताची ट्रेन आहे. रात्रभर प्रवास करून सकाळी पुण्याला पोहोचायचे. उद्या सकाळी तिथं टाळगाव चिखली जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये दगडाचे टाळ बनले. दगडाचे आपले टाळे असे टाळ नाही, दगडाचे टाळ बनवले. त्या दगडाच्या टाळामधून गायले आपण भावगीत माहिती आहे ना? मौन का धरिले धरिले सांगा पांडुरंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग. मौन का धरिले. खरोखर दगडाचे टाळ वाजले. आजही त्या टाळाचं, त्या दगडाच्या टाळाचं काय मंदिर बनलं. मंदिर कळतंय? त्या दगडाच्या टाळाचं मंदिर बनलं. देहू आणि आळंदी दोन्हीच्या मध्यावर चिखली म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये टाळगाव चिखली म्हणून त्याला नाव मिळालं. त्या दगडाच्या टाळाचं मंदिर आहे. तिथं पटत नसेल तर माझ्या बरोबर आता चला, तुम्ही जाऊन तिथं त्या मंदिरात ते टाळ वाजून बघा. दगडी दगडी त्याचा आवाज टाळासारखा. अरे दगडाला स्पर्श झाला तर तुकोबारायांनी त्याच्यात नाद तयार केला दगडाला. बघताय ना तुम्ही माझ्याकडं? हा, जळी दगडा सहित वया. वया तरणार होत्या. वयाबद्दल संशय घ्यायची गरज नाही. वया तरणार होत्या, त्याचं नाम होतं. वया तरणार होत्या. दगडी तरले. दगडी काय तरले? जे दगडी वयांना बांधलेले आहेत, गाथ्याला बांधलेले आहेत, दगडी तरल्याशिवाय राहणार नाही. नामाची पावर एवढी आहे, सद्गुरूची कृपा एवढी आहे. तुम्ही तरल्याशिवाय राहणार. तरले तरती हा बरवसा नामधारकाचा ठसा. पुढे शब्द सर्वांची क्षमा मागतो, माफी मागतो. ज्यांच्याकडे आम्ही आता जेवायला गेलो, गुरुजी आईंना भेटलो. खरं सांगू, आजच्या कीर्तनाचं सर्व श्रेय मी त्या माय माऊलीला देईल. बापूजीने सांगितलं, बाबा 2 मिनिटं या, आईंना तुमचं दर्शन घ्यायचे. दर्शन काय घ्यायचं? आईचं आशीर्वाद घ्यायचे. आईने सांगितलं, मी श्रीपाद बाबाचा अनुग्रह घेतलेला आहे. एवढं बरं वाटलं. मी नुसतं ऐकत होतो. आई सांगत होत्या. आईने सांगितलं, मला बाबा जना म्हणायचे. काय म्हणायचे? जना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता एक वाक्य आहे. मुरबाड जवळ टेंबरे नावाचं गाव आहे. कल्याणच्या जवळ मुरबाड आहे. मुरबाडच्या जवळ टेंबरे नावाचं गाव आहे. 2000 सालची गोष्ट आहे. कीर्तना करता त्या गावात गेल्यानंतर आपल्या आईसारखी एक वयस्कर साधक तिथं होते. कीर्तन झाल्यानंतर कीर्तनातून बाबांचा नावाचा उल्लेख आला. मग त्यांनी सांगितलं त्या वयस्कर बाबांनी, तर म्हणे ते कीर्तनकारांना घेऊन या, मला त्यांना दर्शन घ्यायचं त्यांचं. मग ते टाळकरी गावातले मंडळी म्हटले, बाबा तुम्हाला त्या बाबांनी बोलवलंय, तुम्हाला दर्शन घ्यायचंय. त्यांच्याकडे गेलो. असे वयस्कर बाबा कॉटवर बसलेले. जय हरी दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं, मी बाबांचा अनुग्रह घेतलेला आहे. काय सांगितलं ऐकताय ना तुम्ही? त्यांनी सांगितलं, मी बाबांचा अनुग्रह घेतलाय, पण गेल्या 4-5 वर्षापासून बाबांची माझी गाठ भेट नाही. मी वयस्कर झालो, गलित गात्र झालो, मी अंथरुणाला खेळू नये. 5-7 वर्ष झाली बाबा मला भेटलेले नाहीयेत. बाबांचं नाव घेणारा कोणी कीर्तनकार आमच्या गावात आला नाही. आज तुम्ही कीर्तनातून बाबांचं नाव घेतलं आणि मला असं वाटलं माझे बाबाच मला भेटले काय. त्या बाबांना एवढा आनंद झाला, त्यांनी मला कडकडून मिठी मारली. ऐका राजाओ. आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी विचारलं, आता बाबांची तब्येत कशी आहे? 2000 सालची गोष्ट. बाबांनी देह ठेवला 1958 ला. मला प्रश्न पडला, मी त्या बाबांना सांगायचं काय? काय सांग? 5-7 वर्ष झाली बाबांची माझी भेट नाहीये. आता बाबांची तब्येत कशी आहे? त्या बाबांनी, त्या मोरबाडीच्या टेंबरे गावातल्या बाबांनी मला विचारलं, सेम आपल्या आईसारखं अवस्था आहे त्यांची. आता बाबांची तब्येत कशी आहे? त्या बाबांना छातीशी कवटळलं, छातीवर हात ठेवला आणि जड अंतःकरणाने शब्द काढला, बाबा गेले 2 वर्ष झाले. शब्द कानावर पडल्याबरोबर एवढ्या अवस्थेमध्ये, कंडिशन मध्ये असणाऱ्या त्या बाबांना अनावर झालं, सहन झालं नाही.
बाबा नाही आहेत या विश्वामध्ये, माझे गुरु आहेत, बाबा नाही आहेत हे कानावर शब्द पडले बरोबर ते तडफडून असे मोठमोठ्याने ओरडू लागले, रडू लागले आणि धाय मोकळून गळा पडले. मला न भेटता बाबा कसे गेले. आमच्या आईंनी सांगितलं मगाशी, मला बाबांचा अनुग्रह झाला, बाबा मला जना म्हणायचे, पण आता मात्र बाबा राहिले नाहीत. बाबांच्या रूपानं तुम्ही आलात, बाबांचं कार्य असं गोड वाढावं. मी सांगू, त्यांना माझं दर्शन घ्यायचं नव्हतं, मला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते, म्हणून मला आज इथपर्यंत बोलवलं. माझ्या सद्गुरूनं त्या माय माऊलीचं दर्शन झालंय, आशीर्वाद मिळाले, तुमच्या बापूजींचे आशीर्वाद आहेत, माई साहेबांचे आशीर्वाद आहेत, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद भेटले. तुमच्या आशीर्वादाचीच मी ठेवा माझ्याजवळ जपून ठेवतो आणि पुढच्या प्रवासाने तू पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता थांबतो. विठ्ठल जय 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 हरी मंडळी. खूप आनंद आहे. बाबांनी रात्रभर प्रवास केला, दिवसभर प्रवास केला, खूप लांब 11:30 वाजता गाडीत बसले. परभणीवरनं सुरत येताना 6 वाजले आणि इथे आल्यानंतर सुद्धा कोणाचा कंटाळा न करता किंवा आराम न करता कंटिन्यू आपल्यासाठी त्यांनी कुठली